समाजाचे आपण सातत्याने देणे लागतो ही भावना निरंतरपणे जोपासून आनंदा गणपतराव हासे यांनी आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे गौरवोद्गार आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी काढले। संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे डॉक्टर सागर आनंदा हासे यांनी वैद्यकीय क्षेत्रात MBBS ही पदवी प्राप्त केल्याबद्दल व आनंदा गणपतराव हासे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते। राजापूर पंचक्रोशीतील अनेक जण यावेळी हजर होते। संपन्न झालेल्या कार्यक्रमाची चित्रफीत। एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीनं 1962 साली सरांचा जन्म राजापूर या गावी झाला। सरांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा राजापूर इथं झालं। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे आपल्या सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये झालं। सरांचं ज्या कालखंडामध्ये 1960 जवळजवळ 90च्या दशकापर्यंत सगळे मानव माझ्यासहित जे इंग्लिशला घाबरत होते त्या कालखंडाच्या आधी सरांनी इंग्लिशमध्ये MA केलं, MA BEd केलं, ते पण आपल्या बोम्बे एज्युकेशन सोसायटीत केलं। त्यानंतरच्या उर्वरित कालखंडामध्ये 1985 रोजी सरांचा सर्विसचा श्री गणेश राजापूर येथील प्रागतिक शिक्षण संस्थेमध्ये झाला आणि 1985 पासून ते 19 म्हणजे 2020 असा 35 वर्षाचा कालखंडामध्ये त्यांनी 35 वर्ष देशमाने साहेब आले त्यांनी कृपयावरती यावं 35 वर्ष सेवा ते या संस्थेमध्ये केली। त्यांनी MA BEd असल्यामुळे इंग्रजी हा विषय खऱ्या अर्थानं आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना चांगला समजून सांगितला आणि विद्यार्थी त्या कालखंडामध्ये घडत गेले। सरांनी खऱ्या अर्थानं मला असं सांगायचं, एक शेतकरी कुटुंबाचा माणूस शिक्षणाच्या जोरावर आपलं कुटुंब चांगलं करू शकलं। त्यांना ज्या अंगणवाडी भेटल्या त्या देखील आमच्या मॅडम त्या सुद्धा एक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका आहे, ते आज वडगाव लागल्या येत आहेत। म्हणजे सरांना कुटुंबाबरोबर पत्नीची सुद्धा चांगली साथ लाभली, त्यामुळे त्यांचे असलेले चिरंजीव सागर हे सुद्धा MBBS हिंदी झाले। खऱ्या अर्थानं एक माणूस जर शिकला, कुटुंबाचा माणूस शिकला, कुटुंबाची महिला जर शिकली तर शिक्षणाच्या जोरावर माणूस काय करू शकतो हे त्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं। डॉक्टर साहेब बोलायला खूप काय आहे सरांच्या बाबतीत। सरांनी शिक्षण संस्थेमध्ये काम करताना मित्र परिवार खूप शिक्षण जोडले, परंतु सरांची आणि माझी शिक्षण म्हणून नाही, एक शिक्षक म्हणून नाही तर सरांची आणि माझी जी मैत्री जपली गेली ती एक जपली गेली ती गालिबाच्या शेतीबरोबर। सर म्हणजे आपल्या शाळेच्या वेळातून जो टाईम मिळेल त्याबरोबर तिने आपली कार्यालयाची सेवा म्हणजे खूप धंदा असेल, डाळिंबाची शेती असेल, भाजीपाल्याची शेती असेल, ही शेतीसुद्धा खूप चांगली केली। सरांनी खूप चांगले डाळिंब पिकवले। काही वेळा सर मला त्यांच्या बागेवर डाळिंबाचं मार्गदर्शनासाठी बऱ्याच वेळा घेऊन गेले आणि त्या माध्यमातून सरांची आणि माझी घट्ट मैत्री खूप जमली आणि त्यांनी आज काय जोपासले आणि म्हणून सरांना बाबतीत बोलण्यासारखं खूप काय आहे। परंतु सागर हा सुद्धा MBBS हिंदी झाला, म्हणजे MD होणं MBBS होणं हे सोपं नाही, परंतु ते घेतलं कारण आपण पाहिलेलं आहे तर कोरोनाच्या कालखंडामध्ये डॉक्टर हे शिक्षण किती गरजेचं आहे आणि म्हणून एक राजापूरमध्ये MBBS डॉक्टर झाला हे आपल्या राजापूरचं या पंचकृषीचं खऱ्या अर्थाने एक वैभव आहे। म्हणून सर तुम्ही स्वतः शिक्षक झाले, मुलगा एक चांगला उच्च असा डॉक्टर केला
म्हणून ते वैभव आपलं तालुक्याचं सुद्धा वैभव आहे. आणि म्हणून सर तुम्ही जरी रिटायर झाले असतात तरी तुमची तब्येत अतिशय ठणठणीत आहे. उर्वरित तालुक्यामध्ये सुद्धा तुमची तब्येत खूप चांगली राहावं अशा मी तुम्हाला मॅडमला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सागर सुद्धा एवढी शिक्षण झालेलं आहे, तो आणखी चांगली सेवा, रुग्णाची सेवा त्याच्या हातून घडावं, तो आणखी चांगल्या डिग्र्या घेऊन या तालुक्याचं नावलौकिक नावलौकिक कुटुंबाचं नावलौकिक महाराष्ट्र देशात करून त्या तालुक्याला माझ्या शुभेच्छा देतो. आणि आता उद्यापासून म्हणजे आजपासून दुपारी सुरू झालेली आहे. आणि मी सर्व बंधू आणि भगिनींना, माझ्या माता भगिनींना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद महाराज. एजी हासे सर हे असं व्यक्तिमत्व आहे की गाव बांधिलकी जपणारं व्यक्तिमत्व, प्रागतिक शिक्षण संस्थेमध्ये गेली 30-35 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेलं व्यक्तिमत्व. आणि आता विष्णुपंत राठोड यांनी सांगितल्याप्रमाणे शेतीमध्ये आणि दूधधंद्यामध्ये अत्यंत व्यवस्थित काम करणारं व्यक्तिमत्व, असं या व्यक्तिमत्वाचा सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी होताना आम्ही सांगत होत आहे. दीपावळीचे धामधूम आहे, डॉक्टर साहेबांना खूप कार्यक्रम आहेत आणि अत्यंत 2च मिनिटात मला भाषण करण्यासाठी डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे. परंतु आपण म्हणत असतो की 13 वर्षात उगवते किंवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोष्टी. खरं म्हणजे एजी सरांनी शुद्ध बीज पेरलं, त्यातून डॉक्टर सागर असे हे एमडी मेडिसिन याने उत्तर झाले. खरं म्हणजे रायगड सारख्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंबात वाढलेला एखादा व्यक्ती जेव्हा एमडी मेडिसिन होतो त्यामुळे निश्चितच सर्व शेतकरी बांधवाची आणि ग्रामांची मागणी ताट होत असते. त्यांच्या नातेवाईकांची, त्यांच्या मित्रपरिवाराची मान काढत असते. म्हणजे याची सरांबाबत सांगायचं म्हटलं तर अत्यंत मितभाषी. परंतु जेव्हा शाळेत म्हणजे माझा त्यांचा पहिला परिचय नव्हता, परंतु जिल्हा परिषदेचं निवडणूक लागल्यानंतर त्यांचा माझा परिचय झाला. अत्यंत मितभाषी, कुठल्या कामात 100 शब्द सांगणार आणि शाळेमध्ये विशेष लक्ष असलं हे व्यक्तिमत्व. आणि गावाची सतत गावाची कुठल्याही कामाची काळजी करणारं, आमचा हा रस्ता नाही, आमचं हे झालं पाहिजे, आमचं ते झालं पाहिजे असं म्हणणारं व्यक्तिमत्व म्हणजे हे असतं. आणि त्यांनी हे करत असताना कुटुंबाकडे तितकंच बारकाईने लक्ष दिलं. काय ह्या कुटुंबाचं वैशिष्ट्य एक आहे की ह्या कुटुंबामध्ये सगळ्या फॅकल्टी लोक आहेत. ह्या कुटुंबामध्ये डॉक्टर आहेत, स्वतः शेतकरी आहेत, या कुटुंबात शिक्षक आहेत, या कुटुंबात वकील आहेत, या कुटुंबात व्यापारातले लोक आहेत. सगळ्या स्वरूपाची लोक कुटुंबात या जन्माला आले. म्हणजे सरांचे दोन भाऊ, त्यांच्या बहिणी, अत्यंत मोठा असलेला परिवार, या परिवाराने अत्यंत मोठी अशी गरज या ठिकाणी म्हणजे शेतीच्या माध्यमातून आणि नोकरीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित होत असताना आपल्याला माणसाचं कर्तृत्व, माणसाचं कार्य उपस्थित जात असतं. निश्चितपणे आपल्या उपस्थित करून जाणवतंय की त्यांचं कार्य अत्यंत चांगलं आहे असं मला वाटतं. तर म्हणजे डॉक्टर सागर हे आता प्रॅक्टिस करतात. मी त्यांना बसला डॉक्टर साहेबांची सवय म्हणतो की आता लवकर तुम्ही संगमनेरला एक मोठा दवाखाना आठवा. संगमनेर हे म्हणजे आपण पाहिलं असेल कोविड काळामध्ये आपण या ठिकाणी अनेक कोरोना सेंटर उभे केले, जेवणाची व्यवस्था केली, औषधाची व्यवस्था केली. हे करत असताना डॉक्टर लोकांची अत्यंत कमी, चांगल्या डॉक्टरांची कमी ही होतं भासत होती. मी गाडीत असताना डॉक्टर साहेबांशी बोलत होतो की मी आपला पेशंट आहे. आणि मला चांगलं आठवतं की डॉक्टर साहेबांची जेव्हा प्रॅक्टिस नवीन सुरू झाली होती तेव्हा डॉक्टर साहेबांचं नगरपालिकेसमोर एक छोटीशी भाड्याची जागा बरोबर असं मला वाटतं. तर मी त्या जागेत म्हणजे 4-4 तास राखीव उभं राहायचं तपासणीसाठी. डॉक्टर साहेब सर्जन आहेत स्वतः, परंतु त्यांच्याकडं जनरल पेशंट्स हे असायचे आणि जनरल त्यांनी आपल्याला त्यांच्याकडे जायचे. आणि 25-40 जणांची लाईन हॉस्पिटलमध्ये बसायला लाईन जागा असायची आणि बाहेर लाईन असायची डॉक्टर साहेबांची. कार्यकर्तृत्वानं माणूस कसा मोठा होतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर ठाकरे साहेब आहेत. त्यांची उपस्थिती यानंतर लाभलेली आहे. डॉक्टर सागर यांना त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे राहणार आहे. आणि सागर देखील भविष्य काळामध्ये आता आपण असं म्हणू शकत नाही की तुमचा दवाखाना अत्यंत जोरात चालू, दवाखाना जोरात चालायचं म्हटलं पेशंट आजारी पडले पाहिजे, पेशंट आजारी पडले नाही पाहिजे. परंतु ते त्यांच्या भविष्यात ते काम करणार आहे ते गोरगरीब जनतेसाठी, विशेष करून ते शेतकरी कुटुंबातून आलेले, त्या शेतकरी कुटुंबातील लोकांसाठी आणि शेतकरी कुटुंबातील पेशंटसाठी चांगलं म्हणजे प्रेरणादायी होतो. त्यांच्या आपण गोरगरीब जनतेची चांगली सेवा करू आणि खूप त्यांच्या आपण चांगलं काम त्या निमित्ताने हो अशी मी प्रार्थना करतो. या सन्मान सोहळा या ठिकाणी होत आहे आणि शाळापती तसेच सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या
झाले, पण त्यांनी अनेक मुलं घडवले. पण त्यांचा मुलगाही आज MBBS डॉक्टर झाला, MD मेडिसिन झालाय. म्हणजे खरोखर सरांच्या हातून खूप विद्यार्थी घडले गेले असतील, परंतु त्याच्या बरोबर त्यांनी आपला स्वतःच्याही मुलाला घडवलं. खरं तर डॉक्टर सागर सरांचा मी मनपूर्वक म्हणजे अभिनंदन करते. त्याचप्रमाणे सरांनी आयुष्यभर जे प्रामाणिकपणे काम केलं. खरं तर सेवापूर्ती सोहळा हा कोणाचाही होत नसतो. ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं असतं त्याचाच हा गोड असा हा दिवस असतो. आणि खरोखर आमच्या हसे सरांनी खूप आयुष्यभर खूप असं चांगलं कष्ट घेऊन खूप विद्यार्थी घडवले आणि आयुष्याचा कामाचा शेवटही म्हणजे त्यांचा चांगला झाला. म्हणून आज आपण हा त्यांचा सत्कार सोहळा ठेवला. तर तुम्हाला वाटत असलं का आपला हा कामाचा शेवटचा दिवस आहे, पण थोडं थांबा. आता तर खरं तुमच्या नव्या आयुष्याची एक अनोखी सुरुवात आता होणार आहे. आयुष्यातील या पायरीवर तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. तुम्हाला तुमच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि डॉक्टर सागरलाही त्याच्या भावी वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देते. राजापूरचे सुपुत्र गावाचा नेता सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय डॉक्टर तांबे साहेब यांनी अतिशय अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे. अकोला ग्राम शिक्षण समितीमध्ये आपण काम केले आहे. 2011 हा आपला उत्तम आरोग्य लाभ पुढे येत आहे. नर चतुर्दशी म्हणजे लक्ष्मीपूजन असणार आहे, नंतर पाडवा आणि भाऊबीज. असा हा आपला अत्यंत आनंददायी दीपावलीचा सोहळा. त्यामध्ये त्या सोहळ्यामध्ये हा एक घरगुती कौटुंबिक आणि आनंददायी सोहळ्याचे संपन्न होत आहे. सोहळ्याचं उद्दिष्ट आहे की आपले सर्वांचे आवडते प्राध्यापक श्री आनंदा गणपत हसे हे नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झालेले आहेत. तर त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा होत असताना त्यांचे चिरंजीव डॉक्टर सागर आनंद हसे हे BJ मेडिकल कॉलेजमधून MBBS झाले आणि त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण MD मेडिसिनचं घेतलेलं आहे. त्यामुळे सरांचा हा खऱ्या अर्थाने डबल सत्कार आहे. तो त्यांच्या सेवापूर्तीचा गौरव आहे आणि त्यांचं चिरंजीवाचं यश. शेवटी मुलाचं यशाचे खरे मानते त्याचे आईवडील असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपले मित्र आनंदा पाटील हसेन सर आणि आदरणीय ताई या दोघांचाही खरं म्हणजे हा गौरव आहे की त्यांच्या मुलाने डॉक्टर सागर यांनी खूप चांगलं यश वैद्यकीय पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेऊन या ठिकाणी मिळवलेलं आहे. मी सर्वप्रथम डॉक्टर सागर हसे यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आमचे मित्र प्राध्यापक आनंदा गणपत हसे पाटील आणि आदरणीय ताई यांचंही मी या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो. या आनंददायी सोहळ्याचे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. इथे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा एक कम्युनिझमच्या माध्यमातून क्रांतिकारक लढा आपल्या गावाने या ठिकाणी दिलेला आहे. आणि अशी एक वैचारिक परंपरा वैचारिक वारसा असलेला आपलं राजापूर गाव आहे. आणि या राजापूर गावामधील आपले मित्र प्राध्यापक आनंद हसे हे सेवानिवृत्त होत आहेत. नूतन माध्यमिक विद्यालय म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये ज्या शैक्षणिक संस्थांचं खूप चांगल्या पद्धतीने काम शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे त्यामध्ये नूतन माध्यमिक विद्यालयांचं ज्युनियर कॉलेजचा निश्चितपणाने सहभाग होतो. म्हणून असे एका नामांकित संस्थेमध्ये संस्था नामांकित कशा नव्हते मित्रांनो. संस्था नामांकित केवळ इमारतीने होत नसते, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरने होत नसते, तिथे कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून होत असते. म्हणून प्राध्यापक आनंद हसे यांनी खूप चांगल्या पद्धतीने सेवा आपल्या या विद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रासाठी दिलेल्या आहेत. शिक्षण हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या बहुजन समाजाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्या गावचे सागर हे आता तुम्हाला की वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करणं मला आठवतं की मी ज्यावेळेस वैद्यकीय मेडिकल कॉलेजचा प्रवेश घेतला होता 1973 साली मला BJ मेडिकललाच प्रवेश केला. सागर वेगळं मला आनंद झाला की आमच्याच महाविद्यालयामध्ये ज्या महाविद्यालयात मी शिकलो
तिथेच मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आता त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती, त्यावेळेस स्पर्धा होती, परंतु त्यावेळेस विद्यापीठानुसार त्या ठिकाणी आपला पुणे विद्यापीठाचा जो भाग होता त्या विद्यापीठाला त्या ठिकाणी प्रत्येकी एक महाविद्यालय असायचं आणि त्या परिसरातली जी मुलं होती त्यांना तर त्यामध्ये प्रवेश मिळाला. तेव्हा आम्हाला प्रवेशही खूप सोपा मिळाला आणि शिक्षणही खूप स्वस्त मिळतात. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मला ट्युशन फी वर्षाची फक्त 300 रुपये होती आणि वसतिगृहामध्ये राहण्याची सुद्धा वर्षाची अशीच 300-400 सुमार होती. तुम्हाला सांगितलं, मी सागरला सांगत होतो की आमची जी मेस म्हणजे जीवनाचा खर्च हा आम्ही 120 रुपये डिपॉझिट भरायचो आणि 111 ते 115 रुपये आमचं बिल यायचं. विद्यार्थी आम्ही विद्यार्थ्यांनी बिल चालवायला सुरुवात केली होती. आपल्या संगमनेरचे डॉक्टर देवेंद्र ओरा माझे जवळचे मित्र दुसऱ्यामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन होते, दुसऱ्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये ते वाढले कारण ते जेवायची सोय नव्हती. बाहेर जेवायला नाही लागायचं, बाहेर जेवण चांगलं मिळत नव्हतं, खूप प्रश्न होते. आम्ही मित्रांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण आम्ही त्यावेळेस त्या वसतिगृहाचा BS होतो आणि तेव्हा सर्वांनी ठरवलं की आपणच बेस चालू करूया. कारण इंजिनिअरिंग कॉलेजला तशा पद्धतीचे क्लब, त्याला क्लब सिस्टीम म्हणतात, ती क्लब सिस्टीम आम्ही चालवतो. सांगायचं हेतू आहे की इतक्या कमी पैशामध्ये माझं शिक्षण झालं होतं की बऱ्याच वेळेस आपण असं विचार करतो की शासनाला आपण नाव ठेवण्याची खूप पद्धत आहे. ठीक आहे, शासनाचे काही दोष असते, पण मला सांगा ना की आजही ज्या BJPमध्ये सागर शिकले त्यांनाही विचारतो की कितीतरी कमी, फार कमी पैशामध्ये मित्रांनो आपल्याकडे शिक्षण आपल्याला मिळत असतं. आता जिथे खाजगी संस्था आहे कारण तिथं मेरिटवर प्रवेश असेल सरकारी संस्थेमध्ये तो खूप कमी खर्च येतो आणि म्हणून मित्रांनो सागरने हे BJPमध्ये शिक्षण घेतलेलं आहे ते त्याच्या गुणवत्तेवर घेतले आणि म्हणून आनंद सर असतील, हसे सर असतील, सागरचे ताई आहेत आपल्या त्यांच्या धर्मपत्नी, त्या दोघांनाही मी यासाठी अभिनंदन करतो की खूप चांगले संस्कार त्यांनी सागरवर केले, त्यांना चांगल्या पद्धतीने घडवलं आणि तेव्हा राजापूरसारख्या एका छोट्या ठिकाणून त्याने ते उत्तम यश त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. त्यानिमित्ताने मी निश्चितच त्याला शुभेच्छा देत असताना तो इथे थांबणार नाही आहे, म्हणजे इथे थांबणार नाही म्हणजे मेडिकल फक्त MD उत्तर थांबणार नाही आहे, त्याला पुढचंही शिक्षण त्या ठिकाणी घ्यायचं त्याची चर्चा केली. सध्याचं जे जग आहे, सध्याचं जे वैद्यकीय क्षेत्राचं कुठलंही क्षेत्र असेल ते सुपर स्पेशालिस्ट आहे. केवळ MBBS आमच्या काळात मुलं MBBS व्हायच्या थांबायचे, म्हणजे तसं चालणार आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर मी ॲडमिट केलं आणि म्हणून ते खूप हुशार मित्र होते आमचे. डॉक्टर शिंदे होते, डॉक्टर फुले होते, आपले वडगावचे सावळे पठारचे, त्यांना मी खूप सांगायचो पण त्यांनी सांगितले बघ जरा किती शिकायचं होणार, MBBS झालं फार झालं. मी MS केलं. मलाही त्यावेळेस पुढे सागरला सांगू शकतो की त्यावेळेस सुपर स्पेशालिटीला फार स्पर्धा नव्हती, मला सहज न्यूरोसर्जन होता असतं. पण आमचे सगळ्यांनी आधीच MS करतानाच एवढं पण शिक्षण असतं का, किती आयुष्यभर शिकायचं का, आणि त्यामुळे ते थांबून घेतो. आता सागर हा वेगळ्या युगाचा आहे, पुढची त्याची पिढी आहे आणि त्यांनी त्याच्या पुढचंही कार्डिओलॉजी असेल, न्यूरोलॉजी असेल, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी असेल, अशी जी काही वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्रात आलेली आहे. सध्याचं जे काही युग आहे ते ज्ञानाचं युग आहे आणि सागरने असं खूप मोठं शिक्षण घ्यावं. निश्चितच तो आपल्या संबंधीला राहिलेला आपल्याला खूप खूप आवडेल, पण त्याच्या शिक्षणाच्या योग्यतेनुसार त्यांनी शहर निघावं. मोठ्या शहरात गेलं तरी आपल्याला आनंदच वाटला पाहिजे. नाशिक असेल, पुणे असेल, त्या शहरात जेव्हा आपली माणसं जातील आणि तिथे मोठं नाव मिळवतील तर तो देखील एक अभिमानाचा भाग असेल. तर मी सागरला या सर्व प्रवासासाठी, त्याच्या पुढच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आपण इथे आमचे मित्र नंदा सरांचा असे सरांचा सन्मान केला आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नूतन महाविद्यालयाच्या माध्यमातून आपण शैक्षणिक कार्य केलं. हे करत असताना राज्याच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात सुद्धा आपले योगदान त्यांनी दिलेलं आणि म्हणून त्यांचंही जीवन एक अत्यंत सफळ जीवन या ठिकाणी झालेलं आहे. आता हा पहिली इनिंग झाली, सरांची तब्येत चांगली आणि 58 वर्षी आता सगळे लोक तरुणच असतात सुद्धा. आता तरुणपणाची सुद्धा व्याख्या बदलली पाहिजे. पूर्वी 60 झाली की आपण लगेच त्याचा सत्कार करून त्याला लगेच रिटायर करून टाकतात. आता कोणी रिटायर व्हायला तयार नाही, रिटायर होऊही नाही, परंतु त्यांनी काहीतरी एखादं क्षेत्र निवडून त्यामध्ये सामाजिक काम करण्याची खूप गरज असतात. शिक्षणाच्याही बाबतीमध्ये आज गरीब लोकांचं शिक्षण हे कसं गरजेचं आहे, जगात खूप शिक्षणामध्ये प्रयोग चालू आहे.
ते प्रयोग आपल्या गरीब मुलांना कसे देता येतील, ते आमच्या ग्रामीण भागातील मुलं असतील, शहरातील असतील, शेतकऱ्यांची मुलं असतील, तर सगळ्यांना काही खूप मोठ्या शाळेत जाणं शक्य नाही, तिथे फी जास्त असते. आणि म्हणून मी प्रत्येक शिक्षकांच्या सेवांमध्ये हेच सांगत असतो की आता सरकारचं काम करते, ते कार्य काम करताना त्याच्यामध्ये त्रुटी आहे, दोष आहे, ते दुरुस्त झाले पाहिजे, त्याच्याविषयी आपण संघर्ष करू. परंतु सरकारला समांतर अशी आपण एक शैक्षणिक चळवळ होताना राबवणं गरजेचं, विशेषतः आपल्या ग्रामीण भागातील भोजन संघर्ष. कारण आपल्याला मित्रांनो थोडंसं वेळ जाते, मला नाही खूप घाई आहे, फक्त शेवटचा मुद्दा मी सांगतो की आपण मित्रांनो भोजन म्हणजे संख्येने जास्त होतं, संख्येने आपण जास्त आहोत, भोजन समाज 70-80% आहे. परंतु आपण जर पाहिलं तर आर्थिक क्षेत्रात आपण कुठे आहोत, आर्थिक क्षेत्रामध्ये आपण खूप पाठीमागे आहोत. समाजाला नियंत्रित करणाऱ्या 3 सत्ता असतात. पहिले असते राज्यसत्ता, दुसरे असते 4 सत्ता असतात, धनसत्ता किंवा पैशाची सत्ता, तिसरी असते ज्ञानाची सत्ता आणि चौथी असते धर्मसत्ता. आता या सगळ्या क्षेत्रात जरी आपण ॲनालिसिस केलं तर आपण या सगळ्या क्षेत्रामध्ये आज खूप बदल झालेला आहे. मला माहिती आहे सागरसारखे अनेक तरुण आपल्या आता त्या ठिकाणी पुढे येत आहेत, डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, उद्योजक होत आहेत, ग्राममध्ये कॉर्पोरेटचे उदाहरण माहिती आहे. परंतु तरी देखील जेव्हा आपण वेगळ्या एखाद्या वर्गाशी तुलना करतो, वेगळ्या समाजाशी तुलना करतो, त्यांच्या तुलनेमध्ये आपण पाठीमागे आहोत याचा कुठेतरी विचार मी नेहमी सांगतो की आपण ग्रामसभा घेत असतो गावामध्ये. माझी अशी विनंती आहे की प्रत्येक गावामध्ये आपण दिवाळीच्या वेळेस आपले सगळे मुलं घरी आलेले असतात, ही मुलं हुशार असतात, प्रत्येक मोठ्या पदावर काम करत असतात, त्यांच्या समवेत आपण एखादी वेगळी ग्रामसभा घेतली पाहिजे, ती राजकारणाची विरहित असली पाहिजे आणि तिथे आपण आपलं मूल्यमापन केलं पाहिजे. अरे आपण शिक्षणाच्या क्षेत्रात कुठे आहोत, किती मुलं आपण डॉक्टर झाले, किती मुलं इंजिनियर झाले, किती मुलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात गेले, किती मुलं उद्योजक झाले, मग आपण काय करू शकतो, असंही कुठेतरी आत्मचिंतन करणारं एक सामाजिक अशी आपण त्या ठिकाणी बैठक घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने आपला समाज, शेतकरी समाज पुढे जाईल याच्यासाठी आपण खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी हे प्राध्यापक अण्णा हसे पाटील हे मुळातच एक सामाजिक दृष्टिकोन त्यांच्याजवळ आहे आणि मी त्यांनी विचार घेण्याचा प्रश्न असता या सामाजिक कामामध्ये आणखीन त्या ठिकाणी भाग घ्यावा. तिथे आदरणीय हस्तेताई आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, कारण कुटुंबाच्या या गाड्यामध्ये दोघांचाही सारखा सहभाग असतो. तर त्यांचा उल्लेख, त्यांचा विषयीचा आदर, त्यांचा विषयीचा गौरव हा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी हसे परिवार, अण्णा पाटील हसे, त्यांच्या धर्मपत्नी आणि डॉक्टर सागर हसे या सर्वांचं मी इथे मनापासून अभिनंदन करतो.